या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नाशिक जिल्ह्यातील मौजे सप्तशृंगी गड घाटावर भीषण अपघात झाला। पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी कुटुंब देवदर्शनासाठी गेले असता सुमारे 600 फूट दरीत कोसळून अपघात झाला। गाडीमध्ये 6 व्यक्ती असून सर्व मयत झाल्याची माहिती मिळत आहे। कीर्ती पटेल, रशिला पटेल, विठ्ठल पटेल, लता पटेल, पचन पटेल आणि मणिबेन पटेल असे मृतकांची नावे आहेत। सप्तशृंगी गड घाटावर झालेल्या अपघाताने एकच हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शोक व्यक्त केला असून मृतकांच्या प्रति संवेदना व्यक्त करीत राज्य शासनातर्फे मदत जाहीर केली आहे। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। माहिती मिळताच आपले ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे PWDचे अधिकारी वसावे मॅडम असतील, त्याचप्रमाणे सप्तशृंगी गड देवस्थान ट्रस्टचे सगळीच टीम, त्याचबरोबर गावचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य आणि गावामध्ये जे आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला आहे त्याची सगळी टीम, त्याचबरोबर परिसरातील सगळे जे सामाजिक कार्यकर्ते हे जीवाची पर्वा न करता 1000 फुटापेक्षा जास्त खोलदरीत गेलेली गाडी असेल त्या गाडीतील मृतदेह काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता आतापर्यंत 4 मृतदेह काढलेले, अजून 2 मृतदेह येणं बाकी आहे आणि थोड्याच वेळामध्ये ते काम होईल। परंतु अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडून ताबडतोब काम करून घेतलं पाहिजे आणि ते काम चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे। कारण ही जी दगड सिमेंटची बांधलेली भिंत आहे ती जर कॉन्क्रीटची असते तर ही गाडी खाली गेली नसती आणि म्हणून काम मंजूर आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टरची दिरंगाई या ठिकाणी दिसते। मग ते रस्त्याचं काम असेल किंवा वालचं काम असेल याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं आणि या संदर्भामध्ये मी देखील लक्ष घालून हे काम कशा पद्धतीने लवकर मार्गी लागेल आणि चांगल्या क्वालिटीचं होईल याच्याकडे लक्ष देऊ